ओ बॅटची लिडिंग एज आणि महत्वाची विकेट. निलेश शून्यावरती बाद. चांगली सुरुवात करावी लागेल कारण की पहिल्या चेंडूवरती महत्वाचे विकेट्स येथे कृष्णा केनेने संपादित केल्या. निलेश सुरुशीला शून्यावरती बाद केलं आणि आता सध्याच्या घडीला आपण विचार केला तर चांगले इनिंग देखील साकारणं गरजेचं आहे. चांगला खेळ देखील इथून करावा लागेल. नवीन बॅटर वैष्णव आला आणि वैष्णवने आल्या आल्या स्क्वेअर लेगच्या दिशेनं बिग हिट केलं. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. पहिला दमदार चौकार. चौकार येतोय. सुरुवात दमदार राहिली. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट्स आणि तिसऱ्या चेंडूवरती वैष्णवच्या बॅटमधून पहिला धमाका चौकार आपण पाहिला. ओ बॅक ऑफ द हँड. LBW ची विकेट्स नाहीये. LBW विकेट्स नाहीये कृष्णा केने. त्या अनुषंगाने आमचे पंच देखील तटस्थ आहे. लेग बाय शेक धाव मिळेल असं वाटलं होतं की अगदी यष्टांच्या समोर बॅटर मिळाला की काय, कारण की लाऊड अपील होती कृष्णा केने यांची. परंतु या स्पर्धेमध्ये LBW ची विकेट्स नाही. अनुषंगाने लेग बायच्या या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 6 धावा धावफलकावरती. बॅटची लिडिंग एज. ओ क्षेत्ररक्षक पुनश्च थोडेसे लेझी आणि एकने छोडा दुसरेने पकडा आणि धावबाच्या स्वरूपाने आणखी एक झटका. टीम KG स्पोर्ट्स रायतेला फलंदाज वैष्णव बाद झाले. ओ चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आणि ते हा चेंडू देखील आला डॉट. भावेश पाटील नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिले तर 6 धावा. इकॉनॉमिकल स्पेल पॉवर प्लेचा हाताळलं. गोलंदाज कृष्णा केनेनं विकेट्स देखील घेतल्या 2.
गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ फटका हा फसलाय. डाऊन दी बॉल कृष्णा केने आणि इथे चांगला झेल टिपलाय. आणखी एक विकेट फलंदाज बाद. नवीन फलंदाज मधाशात मध्ये कल्पेश आता दाखल झालाय. कल्पेशला इथे धावांचा लेख उंचावा लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये 6 आणि पानल्टीच्या 2 अशा 8 धावा बनल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये भावेशने पहिल्या चेंडूवरती इथे विकेट संपादित केल्या. ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. गोलंदाज तयार. ओ फुलटॉस आणि त्याच्यावरती हा धमाका पाहायला मिळाला. मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार. षटकार येतोय आणि धावांचा आलेख उंचावलाय. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग. हा चेंडू आलाय डॉट. चांगली इनिंग इथून मात्र साकारली जाते. भावेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती षटकार आला त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. मारल संघ आपण रिपोर्टिंग करा कारण की विनर विनर अशी आपली लढत असेल पुढील मॅच आणि पुढील सर्व संघाने देखील वेळेवरती उपस्थित राहा. लेंथ खेचले इथे मात्र स्क्वेअर कट केले आहे. स्क्वेअर कटचा नजाकत बरा स्ट्रोक डीप पॉइंट बॉन्डी लाईनच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. चौकार आला आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 19 या धावसंख्येवरती पोहोचते. या षटकामध्ये धावा बनतात कारण की अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे तब्बल 2 चेंडू शिल्लक आहेत. हो फटका तर दमदार. उंची जास्त आणि लांबी देखील गाठली आहे. फिल्डर होते फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोचते 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती जोडल्या जातात.
हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केला, त्याच्यावरती ऑन ड्राईव्ह केलाय. गॅप मोठी आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑनला क्लिअर करत दणदणीत खणखणीत चौकार. रामचंद्र शेलार यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सरसर्दी स्वागत असेल. चांगली इनिंग चांगली बॅटिंग साकारावी लागेल टीम निंबवलीला, कारण की सध्याच्या घडीला धावसंख्यांचा वेग देखील वाढला आणि आता गोलंदाज महेंद्र केणे गोलंदाजी ट्रॅकवरती. ओ फटका हा देखील दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिथे कृष्णा केणे होते आणि चांगला त्या ठिकाणी जजमेंट देखील पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. हो चांगला स्ट्रोक पुणेशा. इथे मात्र चांगली रणनीती आखली बॅटर्सच्या वतीनं, परंतु धावा मिळतील त्या म्हणजे तब्बल 2 धावा. एकेरी दुहेरी आकड्याने आता मात्र धावफलक पुढे जातोय. महेंद्र केणे चांगली गोलंदाजी करतोय, कारण की बराच वेळ क्रिकेटपासून दूर होता, परंतु सध्याच्या घडीला चांगली इनिंग त्याच्या वतीनं साकारली जाते, चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं होते. ओ मिस्टामिंग. ओ क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत, परंतु बॅकअप आलाय. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. प्रयत्न तर लाजवाब राहिले होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु 2 धावा इथे कंप्लीट होतील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 34 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ओ मिस्टामिंग. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल. ओ थोडासा इथे मात्र सूर्याची किरणे जरूर डोल्यावरती आला असावीत, आणि हे बऱ्याचदा होत असतं जेव्हा जेव्हा तुम्ही विदाऊट सनग्लासेस मधाच्या आतमध्ये उतरत असतात तेव्हा रिफ्लेक्ट होत असतो. त्या अनुषंगाने आमचे पंच असतील, कॉमेंट्री पॅनल असेल, ऑपरेटर असतील, कॅमेरामॅन असतील, नेहमीच वेअर करत असतात सनग्लासेस, कारण की दिवसभर मग त्यांना नजर लावावी लागत असते मधाच्या आतमध्ये. हो इथे मात्र महेंद्रची कमालीची गोलंदाजी. नक्कीच जो महेंद्र आपण 2 ते 3 वर्षापूर्वी पाहत होतो कल्याण ग्रामीणमध्ये, सातत्याने एका वर्षामध्ये जास्तीत जास्त मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती राहिल्या देखील होत्या, कारण की बॅटिंग देखील इम्प्रेसिव्ह होती आणि त्याची गोलंदाजी देखील इम्प्रेसिव्ह होती, आणि आता गोलंदाजीच्या जोरावरती प्रभावित करून सोडल्या. अंतिम चेंडू आणि इथे हा देखील आपल्याला पाहायला मिळतो. ऑफड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये कृष्णा केणेने 6 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये भावेशने 21 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये महेंद्रने फक्त 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. आय थिंक आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर अर्टिगा आहे, थोडीशी आपण बाजूला पार करा, कारण की आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्याचा मिरर रिफ्लेक्ट होतोय.
अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवरती कल्पेश केनेला आपण पाहतोय. कल्पेश ऑन द मार्क. कल्पेशचा पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज कल्पेश होतोय बाद. कल्पेश झालाय बॅक टू द पवेलियन. प्रत्येकीला आपण पाहतोय धावबाची संधी आणि या फिंगर अप धावबाच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाज बाद. हो इथे आउटफील्ड फास्ट क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आणि धावा जरूर रोखल्यात. मुकेश गायकर यांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला निर्णय त्यांच्या वतीने येतोय. हो इथे मात्र चांगली गोलंदाजी. दोन्ही आमचे नक्कीच पंच देखील तितकेच नामवंत पंच आहे. योगराजे पोटेरे असतील, मुकेश गायकर. काल आपण पाहिलं होतं आमचे प्रवीण विषे यांना. हो पुनशा इथे स्क्वेअर कट केलंय. क्षेत्ररक्षक नक्की करत काय होते आणि शेवटच्या मोमेंटला बॉडीचा बॅलन्स गमावला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर हा दमदार चौकार. अंतिम चेंडू आहे. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू देखील आलाय डॉट. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 42 धावा जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता असेल टीम बादशाह 11 निंबवली ब या संघाला.
महेंद्र केने, बायटी महेंद्र आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला ॲज अ बॅटर सज्ज असेल सुनील केनेला आपण पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पंकजला आपण पाहतोय. युवा गोलंदाज कामगिरी नेहमी दमदार राहिली आहे. प्रीमियर लीग मध्ये देखील प्रभावित करून सोडलं होतं या गोलंदाजानं आणि आता सध्या त्याच्यावरती विश्वास दाखवला. हो, कमालीची या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला खेळ देखील राहिलाय आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावा बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 43 धावा बनवायच्यात. 43 धावांची आवश्यकता असेल. हो, बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केलात, चेस फार मोठी आहे. हो, वॉटर फोल्डिंग कमालीचं एफर्ट्स दाखवलं क्षेत्ररक्षक हरेशनं. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर मधून डीप कव्हरला धावत गेला आणि या 2 धावा वाचवल्या. रायते प्रीमियर लीग आपण अतिशय दमदार आयोजन पाहिलं होतं. रील स्टार्स आमचे मानस आमच्या समवेत जोडलेत आणि त्यांची रील्स जी रायते प्रीमियर लीगची होती ती 51,000हून जास्त लोकांनी पाहिली. हा फटका दमदार आहे महेंद्रच्या बॅट मधून, बाहुबली स्ट्रोक लॉंग ऑनच्या वरून षटकार. बागफुटला गेले, बागफुट पंच केलाय, गॅप मधून चेंडू फरार होतोय सीमा रेषेच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट, आणखी एक दणदणीत कणकणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 12 धावा. हो, आता लेन खेचली, शॉर्ट लेन चेंडू त्याला पिक केलाय आणि आता डीप मिड विकेट बॉन्डी लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 इन अ रो, सीमारेषा पार, दुसरा चौकार. कमालीची फटकेबाजी करतोय मधाच्या आतमध्ये महेंद्र केणेला आपण पाहतोय. बराच वेळ दूर होता क्रिकेट पासून, पुनश्च जॉईन झाला आणि आता चांगली बॅटिंग देखील करतोय. हो, चांगली गोलंदाजी राहिली आहे. क्षेत्ररक्षक तिथे अगदी सज्ज होते काऊ कॉर्नरला, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 18 या आकड्यावरती. पहिला षटकाचा खेळ समाप्त, धावसंख्या 18. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायच्या धावा 25. थँक्यू डीजे मास्टर. डीजे परेश शेलारला आपण पाहतोय. चांगलं संगीत, चांगलं साऊंड अँड क्लॅरिटी त्यांची देखील आपण पाहतोय या स्पर्धेच्या वतीनं. सतत 4 दिवस त्यांचं देखील आपण संगीत ऐकलं, त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात.
आणि जाऊयात व्हायच्या दिशेने आता यश वरती जबाबदारी असेल सेकंड स्पेल मध्ये. ओ स्ट्रायकिंगला ॲज अ बॅटर आपण पाहिलं तर सुनील केणे आहेत. आणि तत्पूर्वी इथे मात्र पहिला चेंडू डॉट लेटकट करण्याचा प्रयत्न होता, बॅट ड्रिल देखील करून दाखवली आहे. आणि त्या अनुषंगाने पहिला चेंडू डॉट आला. 25 अजूनही बनवायच्यात, चेंडू शिल्लक असतील 17 मध्ये 25 बनवायच्यात. सागर शेलार यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या खांद्यावरती देखील फार मोठी जबाबदारी आहे या स्पर्धेची. एकच धाव घेतली. महेंद्र केने करतोय काय? पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून धावा बनल्या होत्या तब्बल 18 धावा. तरी सुद्धा इथे स्ट्राईक सुनीलला देण्याचा प्रयत्न करत होते. जबाबदारीनं खेळावं लागेल, जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणं गरजेचं. आणि सध्याच्या घडीला इथून मात्र धावसंख्या पुढे न्यावी लागेल, परंतु टीम रायतेला कमबॅक करणं देखील गरजेचं. ओ महेंद्रच्या बॅटमधून मोठा फटका तर आलाय, परंतु हा मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन दी बॉल पंकज आले. पंकजने कुठलीही चुकी केली नाहीये आणि पहिला झटका, पहिली विकेट टीम स्वर्गीय शैलेश केणे स्मृती बादशाह 11 निंबवली ब या संघाची. दमदार कृष्णा केनेचा क्लास. आल्या आल्या चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी दमदार षटकार. षटकार आला कृष्णा केनेच्या बॅटमधून. हो आता सेन्सिबल क्रिकेट. हलक्यातानं पुश केला, पुश करो खुश रहोची भूमिका साकारली. एक षटकार आला, लगेचच इथे सिंगल घेतली आणि सेन्सिबल क्रिकेट मध्ये आतमध्ये खेळला जातो. धावसंख्या धावफलकावरती 26, 26 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या तब्बल 13 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता. 13 चेंडू 17 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. हो इथे मात्र हा फटका देखील दमदार राहिलाय, परंतु एकच धाव मिळेल. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 मध्ये 16 धाब्यांची आवश्यकता.
तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोजवरती जबाबदारी असेल. स्ट्राईक हँडला ॲज अ बॅटर सुनील आहे आणि जिंकण्यासाठी 12 मध्ये 16 धावा अजूनही बनवायच्यात. आणि टीम पियुष 11 भारल संघ आपण टॉससाठी या. तो बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पंच आमच्याकडे बोलतायत ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मारल संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहा. ओ इथे स्विंग केलाय, कमालीचा स्ट्रोक, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, एका टप्प्यानं चेंडू सीमारेषा पार, दमदार चौकार. चौकार आला आणि आता पुनश्या लेट कट. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू नॉनस्टॉप सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. ओ इथे मात्र हुक केलाय, चेंडू बराच वेळ हवेत. एक धाव तर घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. आणि 2 धावेच्या मधीनं धावसंख्या आता जाऊन पोचेल ते म्हणजेच 38. 38 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी फक्त 5 धावेंची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 5 धावा. टीम मारल आपले संगणक पाठवा. यस आलेले आहेत आणि पुनश्या लेट कट केलं. क्या बात आहे, सुनीलचं कौतुक करावं लागेल. कमालीची फटकेबाजी, आणखी एक 4. आता जिंकण्यासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. ओ पुनश्या इथे मात्र हा चौकार आलाय आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय शैलेश केणे, प्रतिष्ठान बादशाह 11 लिंबवली ब या संघानं. लिंबवली संघाचं भरभरून कौतुक. हार्डलक टफलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम केजी स्पोर्ट्स रायतेचं हार्डलक पंकज, हार्डलक निलेश दादा, हार्डलक कल्पेश, हार्डलक तेजस आणि ऑल टीम. आणि आपण देऊयात